सरिता, माझा बेल्ट कुठे आहे? मला ऑफिसला जायला उशीर होत आहे. मी कधीपासून तुला आवाज देत आहे, तरी तू अजून स्वयंपाकघरामध्येच आहेस. एक दिवस तू डबा नाही दिलास आणि एक वेळ जेवायला नाही मिळालं ना तरी चालेल, पण मी आज वेळेवर ऑफिसला पोहोचलो नाही ना, तर माझा बॉस मला कामावरून काढून टाकेल. आज ऑफिसमध्ये खूप महत्वाची मीटिंग आहे. परदेशी क्लायंट येणार आहेत. त्यांच्या समोर मला प्रेझेंटेशन करायचं आहे. सागर स्वयंपाकघरात जाऊन सरितावर मोठ्याने ओरडला. तुला कोणत्याही गोष्टीचं गांभीर्य नाही. कुकरला शिट्टी होत असल्या कारणाने सागरच्या बोलण्याचा आवाज सरितापर्यंत पोहोचला नव्हता. कुकरमध्ये भाजी शिजत होती, तर दुसऱ्या बाजूला सरिता चपाती भाजत होती. सागरचा कर्णकर्कश आवाज कानावर पडल्यावर सरिताने गॅस कमी केला आणि पटकन खोलीत जाऊन दरवाजाच्या मागे लावलेला बेल्ट काढून सागरच्या हातात देत काही न बोलता तशीच स्वयंपाकघरात आली आणि आपली चपाती भाजण्याचं काम सुरू करू लागली. सागर तयार होईपर्यंत त्याच्यासाठी नाश्त्याची प्लेट आणि चहाचा कप भरून त्याच्याच खोलीत नेऊन दिला. नाश्त्यासोबत चहाचा कप दिलेला पाहून सागर पुन्हा सरितावर ओरडला. तुला अक्कल आहे का? नाश्त्यासोबत लगेच कोणी चहा देतं का? आता ही चहा थंड होणार. मी थंड चहा पिऊ का? सरिताने सागरला दिलेला चहाचा कप पुन्हा किचन मध्ये घेऊन गेली आणि तो चहा पातेल्यात ओतला आणि सागरचा ऑफिससाठीचा डब्बा भरून त्याच्या बॅगेमध्ये भरला. जेव्हा सागरचा नाश्ता झाला तेव्हा पुन्हा त्याला चहा गरम करून दिला. तरी सागर ऑफिसला जाताना म्हणालाच, आज चहा प्यायला मजा आली नाही. कधी बनवलेला चहा गरम करून दिला होता काय माहित. खरं तर सरिताला देखील ऑफिसला जायचे होते. सरिता आणि सागर दोघेही सोबतच ऑफिसला जात असायचे, परंतु आज सागरला थोडे लवकर ऑफिसला जायचे होते. या गोष्टीची जाणीव सरिताला होती, म्हणून ती नेहमीपेक्षा लवकर उठून स्वयंपाकघरातील कामं करत होती. सागर आणि सरिताच्या कमाईवर घरातील सर्व खर्च केले जात होते. असे असले तरी सरिताने कधीही आपल्याला सकाळी लवकर उठून स्वयंपाकघरात काम करावे लागते याची तक्रार केली नाही आणि उलट सर्वांसाठी वेळेवर नाश्ता, चहा आणि नवऱ्यासोबत स्वतःलाही ऑफिससाठी लागणारा टिफिन ती स्वतः बनवून घेऊन जात असायची. सरिता ऑफिसला गेल्यानंतर मात्र दुपारी सासूबाईंना गरमागरम जेवण बनवून देण्यासाठी कामवाली बाई यायची. त्यामुळे सरिताच्या सासूबाई नंदिनीताईंना कोणतेही काम नसायचे. सागर घराबाहेर पडल्याबरोबर सरिताने आपल्या सासूबाईंसाठी नाश्त्याची प्लेट भरली आणि त्यांच्या खोलीत गेली. सासूबाईंच्या हातात नाश्त्याची प्लेट दिल्यानंतर सरिता पाठीमागे फिरली. तेवढ्यात नंदिनीताई म्हणाल्या, सरिता, तुम्ही जो फ्लॅट बुक केला आहे ना, त्याची बुकिंग ताबडतोब कॅन्सल करा. याविषयी मी सागर बरोबर बोलले आहे. नंदिनीताई ही गोष्ट एवढ्या सहजतेने म्हणाल्या जसे की एखाद्या जवळच्या किराणा मालाच्या दुकानदाराला 500 रुपये देऊन त्याला सांगितलं होतं की थोडंसं सामान दे, पण आता पाहुणे येणार नाहीत म्हणून त्याला सांगावं की सामान पाठवू नकोस. नंदिनीताईंच्या अशा बोलण्यावर सरिता स्तब्धच झाली. आपलं स्वतःचं घर असावं यासाठी लग्न झाल्यापासून सरिताने आपली प्रत्येक छोटी मोठी इच्छा मनातच मारली होती. का तर आपलं घर व्हावं. त्यासाठी रोज सकाळी लवकर उठून स्वयंपाकघर सांभाळून सर्व आवरून ऊन असो अथवा पाऊस असो ऑफिसला जाऊन काम करून ती घराचं स्वप्न साकार करण्यासाठी झटत होती. घर बुकिंग करण्यासाठी सरिताने आपली सर्व जमापुंजी दिली होती, म्हणून तिच्या तोंडातून सहज शब्द बाहेर पडले. आई, घराची बुकिंग का कॅन्सल करू? तुझ्या नवऱ्याला मी सांगितलं आहे, त्यामुळे मला उत्तर देण्याची गरज नाही. त्यावेळी सरिताला ऑफिसला जाण्यासाठी उशीर होत असल्या कारणाने पुढे काहीही न बोलता ती ऑफिसला निघून गेली. संध्याकाळी घरी आल्यानंतर जेवताना सरिताने सागर समोरच सासूबाईंना विचारले, आई, तुम्ही सकाळी आम्ही केलेल्या घराची बुकिंग कॅन्सल करण्याविषयी बोलत होतात, पण ती बुकिंग कॅन्सल का करायची याचे कारण अद्याप मला समजलं नाही. सागर समोर असल्या कारणाने सरिताच्या सासूबाई नंदिनीताई मोठ्याने म्हणाल्या, आता माझ्या मुलापेक्षा तू मोठी झाली आहेस का? तुला शांत बसता येत नसेल तर ऐक. तुझ्या नंदेच्या नवऱ्याला त्याच्या व्यवसायात नुकसान झाले आहे. तिची 2 मुले शिकत आहेत, त्यात घर खर्च चालवायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा व्यवसाय टिकवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तुम्हाला घर काय आजच्या उद्या घेता येतील. सासूबाई बोलत असताना सरिता सागरकडे पाहत असते, पण त्याच्या चेहऱ्यावर कोणतेही हावभाव नव्हते. त्याचे लक्ष फक्त जेवणाच्या ताटाकडे होते. सागर काहीच न बोलल्यामुळे त्या दिवशी तो विषय तिथेच संपला असला तरी सरिता विचार करू लागली. ताईंना खरंच आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि घर खर्च चालवण्यासाठी पैशांची गरज असती तर त्यांनी आईला न सांगता सरळ आपल्या भावाबरोबर सागर सोबत बोलणं केलं असतं. कारण या घरात कमावणारा त्याचा भाऊ आणि वहिनी दोघेच आहेत. मी जरी त्यांची वहिनी असली आणि कमावत असली तरी दुसऱ्या घरून आली आहे.
त्यामुळे त्या मला काही बोलू शकत नाहीत. पण त्यांच्या भावाला तर नक्कीच हक्काने सांगू शकतात. मागच्या वेळेस जेव्हा त्यांच्या मुलीची फी भरायची होती त्यावेळी ताईंनी सागरकडे हक्काने पैसे मागितले होते. सागर मला तसे म्हणालाही होता आणि त्यावेळी सागरकडे एवढे पैसे नव्हते, तर मीच माझ्या अकाउंटमधील पैसे सागरच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करून मग सागरने ते ताईंना पाठवले होते. नक्की काय अडचण आहे समजल्याशिवाय घराची बुकिंग कॅन्सल करणे चुकीचं आहे. कारण किती काही झाले तरी प्रत्येकाला स्वतःची अडचण स्वतः दूर करायची असते. फक्त एकदमच इमर्जन्सी असेल तर मात्र आपल्या माणसांना आपणच मदत करायला हवी. अशा विचारात एक दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तोच विषय निघतो. आता मात्र सासूबाई न बोलता सागर सरिताला म्हणतो, सरिता, आपण घराची बुकिंग कॅन्सल करूया. काही चार्जेस लागल्यामुळे थोडेफार पैसे कमी होतील, परंतु उर्वरित सर्व रक्कम आपल्याला परत मिळेल. आपल्या नवऱ्याच्या अशा बोलण्यावर सरिता म्हणाली, थोडा वेळ धीर धरा. उद्याचा दिवस जाऊ द्या. परवा मी ऑफिसमधून हाफ डे घेते आणि बिल्डरच्या ऑफिसला जाऊन आपल्या घराची बुकिंग कॅन्सल करण्यासाठी रीतसर अर्ज करते. सरिताचे असे बोलणे ऐकल्याबरोबर नंदिनीताई मध्येच म्हणाल्या, अगं परवाचा काही मुहूर्त आहे का? उद्याच ऑफिसमधून अर्ध्या दिवसाची सुट्टी घेऊन तुमचा कोणता बिल्डर आहे ना त्याच्याकडे जाऊन अर्ज कर ना. अहो आई, उद्या ऑफिसमध्ये मला थोडं जास्त काम आहे, त्यामुळे मला सुट्टी मिळणार नाही. पण हो, परवा सुट्टी नक्की मिळेल. सरिताच्या बोलण्यावर नंदिनीताई म्हणाल्या, ही बघावं तेव्हा स्वतःच्या मनाप्रमाणे करत असते, अशी बडबड करत आपल्या खोलीत निघून गेल्या. दुसरा दिवस उजाडला. नेहमीप्रमाणे सर्व काम करून सरिता ऑफिसला निघून गेली. दिवसभर कामाच्या गडबडीत तिला मोबाईल पाहायला सुद्धा वेळ मिळाला नाही. ऑफिस सुटल्यानंतर घरी आल्यावर पाहते तर काय, सासूबाई आणि सागर दोघेही सोफ्यावर बसून कोणत्या तरी विषयावर चर्चा करत होते. सरिता उंबरठ्यामधून आतमध्ये पाऊल टाकतच होती तेवढ्यात सासूबाई म्हणाल्या, बरं झालं सागर, तू तुझ्या ताईला 1,00,000 रुपये तरी पाठवून दिलेस. बिचारी सर्व गोष्टी कशा ऍडजस्ट करत असेल तिचे तिलाच ठाऊक. सरिताने घरात जाऊन बॅग ठेवली आणि पाणी घेऊन खुर्चीवर बसून पाणी पित असताना मोबाईल पाहायला सुरुवात केला तर इंस्टाग्रामवर तिच्या नंदेने एक व्हिडिओ पोस्ट केला होता. स्वप्नपूर्ती अशा आशयाचा तो व्हिडिओ होता. त्यामध्ये सरिताची ननंद आपल्या मैत्रिणींसोबत परदेश टूरवर गेल्याचे काही फोटो आणि व्हिडिओ होते. तो व्हिडिओ पाहिल्याबरोबर तरी तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसेना की नक्की मी काय पाहत आहे. तिने तो व्हिडिओ पुन्हा एकदा पाहिला. मग पटकन मोबाईल घेऊन हॉलमध्ये आली आणि सागरच्या हातात मोबाईल देऊन म्हणाली, जरा हा व्हिडिओ बघा. सागरने व्हिडिओ पाहण्यास सुरुवात केली तेव्हा त्याला देखील आश्चर्याचा धक्का बसला. तो लगेच नंदिनी ताईंना म्हणाला, आई, तुला ताईच्या परिस्थितीविषयी सर्व गोष्ट खऱ्या माहीत आहेत का? की ताई म्हणाली म्हणून तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू तिला पैशाची मदत करायला सांगत आहेस? अरे सागर, हो, मी कशाला खोटं बोलेन? आणि तुझी ताई गरज असल्याशिवाय पैसे मागेल का? सागर पुढे काही न बोलता त्याने सरिताचा मोबाईल नंदिनीताईंच्या हातात दिला आणि तो व्हिडिओ चालू केला. तो व्हिडिओ पाहिल्याबरोबर नंदिनीताईंच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांच्या कपाळावर घाम आला. पण आपल्या मनातील भीती लपवत त्या आपल्या मुलीची बाजू सावरून घेण्यासाठी म्हणाल्या, अरे हा व्हिडिओ तर जुना आहे. सासूबाईंच्या अशा बोलण्यावर सरिताने पटकन उत्तर दिले, अहो आई, हा व्हिडिओ ताईंनी लाईव्ह शूट केलेला आहे. त्यामध्ये तारीख, वेळ या गोष्टी स्पष्टपणे दिसत आहेत. याचा अर्थ ताईंनी तिकडे मजा करायची आणि त्यांच्यासाठी आम्ही कष्टाने कमावलेल्या पैशातून घर घेण्याचा विचार न करता ते पैसे ताईंची हौस पूर्ण करण्यासाठी पाठवायचे का? सुनबाई, तोंड सांभाळून बोल. उगाच उचलली जीभ लावली टाळायला असं करू नकोस. कोणत्या तरी फोटो आणि व्हिडिओ पाहून विनाकारण माझ्या मुलीवर आरोप करू नकोस. आता सरिता काही बोलणार एवढ्यातच सासूबाईंच्या मोबाईलवर सरिताच्या नंदेचा फोन आला. फोन समोरच असल्या कारणाने आपल्या बहिणीचं नाव पाहून सागरने लगेचच कॉल रिसीव्ह केला आणि फोन स्पीकरवर ठेवला. इकडून नंदिनीताई काही बोलण्या अगोदरच त्यांची मुलगी म्हणाली, आई, तू खूप चांगलं काम केलंस. सागरने आत्ताच मला 1,00,000 रुपये पाठवले आहेत, त्यामुळे मला इकडे खूप मजा करता येईल. आई, इकडच्या सर्व गोष्टी एवढ्या भारी आहेत ना, असं वाटतं इकडेच राहावं. आपल्या मुलीच्या अशा बोलण्यावर नंदिनीताई काहीच म्हणाल्या नाहीत, कारण आपल्या मुलीचे सर्व बोलणे सागर आणि सरिता ऐकत होते. ठीक आहे बाळा, एवढंच बोलून नंदिनीताईंनी फोन ठेवून दिला. फोन ठेवल्याबरोबर एवढे दिवस शांत असलेला सागर नंदिनीताईंवर ओरडत म्हणाला, आई, ताई कुठे आहे आणि काय करत आहे? तुला आता चांगलेच समजलं असेल. मी समजत होतो की माझ्या बहिणीची परिस्थिती चांगली नाही म्हणून तिला मदत करावी, पण तू आणि ताई दोघींनी मिळून आमची अक्षरशः फसवणूक केली. मी आता तुला आणि ताईला कधीच माफ करणार नाही. आता ती बाहेर आहे.
त्यामुळे मी काहीच बोलू शकलो नाही. उगाच माझ्या बोलण्यामुळे तिचा मूड खराब होईल. परंतु जेव्हा ती फिरून भारतात येईल तेव्हा तिला इकडे बोलावून घे. मला तुम्हा दोघींना समोरासमोर या गोष्टीचा जाब विचारायचा आहे की तुम्ही दोघींनी आमची फसवणूक का केली. एवढं बोलून सागर रागातच आपल्या खोलीत निघून गेला. त्याच्या मागोमाग सरिता देखील निघून गेली. नंदिनी ताईंना आता टेन्शन आलं होतं, पण सरिताचं टेन्शन मात्र कमी झालं होतं, कारण तिला घराची बुकिंग कॅन्सल करावी लागणार नव्हती. 15 दिवसानंतर सागरची बहीण भारतात आल्याबरोबर सागरने नंदिनी ताईंना आठवण करून दिली की ताईला इकडे बोलावून घे. त्यावर नंदिनी ताई म्हणाल्या, अरे ती आत्ताच एवढा प्रवास करून आली आहे, तिला लगेच इकडे बोलवण्याची काय गरज आहे. सागर रागातच म्हणाला, जर तू ताईला इकडे बोलावून घेतली नाहीस तर तुला तिच्याकडे जाऊन राहावे लागेल. नाईलाजाने नंदिनीताईंनी आपल्या मुलीला फोन करून घरी बोलावून घेतले. त्यावेळी सागरने आपल्या ताईला आई समोरच जाब विचारला, तू आमच्या बरोबर अशी का वागलीस? तुला आमचं चांगलं झालेलं पाहवत नाही का? अरे सागर, माझ्या मनात असं काहीच नव्हतं. उलट आईच मला म्हणाली, तुझी वहिनी कमावत आहे, मी तुझ्या नावाने तिच्याकडून पैसे काढून घेईन, नाहीतर ती तिच्या माहेरी पैसे पाठवेल. आता ती या घरची सून आहे, तिचा उपयोग आपल्याला व्हायला हवा. सागर, त्यावेळी मी आईला विरोध केला होता, पण आईने हट्ट केला की अगं तुझ्या बहिणीने तिच्या माहेरी पैसे दिले तर ते तुला चालतील का? त्यापेक्षा मी तुला पैसे काढून देते, तू तिकडे मौज मजा कर. आपला सागर भोळा आहे. ज्या बायका नोकरीला बाहेर जातात ना त्या खूप हुशार असतात, असं सांगून आईच वहिनी आणि तुझ्याकडून पैसे काढून मला देऊ लागली. मला आयतेच पैसे मिळू लागल्यामुळे मला देखील आनंद वाटू लागला. पुढे हे असे चालू राहिले. त्यानंतर जेव्हा वहिनीने घर बुक केलं आहे हे जेव्हा आईला समजले तेव्हा आई म्हणाली, मी तिला घराची बुकिंग कॅन्सल करायला सांगते आणि ते पैसे तुला देते. ते पैसे घेऊन तू स्वतःसाठी घर बुक कर. हे राहतं घर तिलाच मिळणार आहे, तरी तिची हाव काही कमी होत नाही. स्वतःसाठी घर बुक करते म्हणे. सागर, यामध्ये माझा काहीच दोष नाही. मुलीने सुनेसमोरच आपल्याला उघडे पाडल्याबरोबर नंदिनीताईंनी शर्मेने मान खाली घातली. मग सागर म्हणाला, ताई, जेव्हा तुझ्या मुलांच्या शिक्षणासाठी फी भरण्यासाठी तुझ्याकडे पैसे नव्हते त्यावेळी माझ्या अकाउंटला सुद्धा पैसे नव्हते. पण ही गोष्ट जेव्हा सरिताला समजली ना तेव्हा सरिताने तिच्या अकाउंट मधील पैसे माझ्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर केले. मग मी ते पैसे तुला पाठवले. मी सरिताला म्हणत होतो की तू स्वतःच ताईच्या अकाउंटवर पैसे ट्रान्सफर कर, तर सरिता म्हणाली, नको, जर मी पैसे पाठवले तर ताईंना वाईट वाटेल. त्यांनी तुमच्याकडे पैसे मागितले आहेत ना, तर तुम्हीच त्यांना पैसे पाठवा. एवढा विचार सुद्धा सरिता करते. पण तुम्ही दोघी तर, आता बोलण्यात काहीच अर्थ नाही. ताई, तू आईला तुझ्या घरी घेऊन जा. अशी कटकारस्थान करणारी आई मला या घरात नको. जर तू आईची जबाबदारी घेणार नशील तर मला नाईलाजाने तिला वृद्धाश्रमात पाठवावे लागेल. सागर असं म्हणाल्याबरोबर सरिताने लगेच त्यांच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, अहो, यापुढे असं बोलायचं नाही. त्यांच्यामुळे आज तुम्ही इथे आहात. त्या चुकल्या असतील, मला मान्य आहे, पण त्यांनी त्यांच्या मुलीकडे जाऊन राहणे योग्य नाही, कारण त्यांचा सांभाळ करणे हे आपल्या दोघांचं कर्तव्य आहे. आपण जर कर्तव्यापासून मागे हटलो तर आपल्या जीवनाला काय अर्थ आहे? ताई, आई इथेच राहतील आणि त्यांची सेवा आम्ही दोघे करू. वृद्धाश्रम तर फार दूरची गोष्ट राहिली. जोपर्यंत आई आहे तोपर्यंत या घरातील मुख्य त्याच राहतील. त्यांची जागा त्या असेपर्यंत मी कधीच घेणार नाही. आपल्या सुनेचे असे बोलणे ऐकल्याबरोबर नंदिनीताईंच्या डोळ्यात पाणी आले. त्यांनी सरिताला मिठी मारली आणि म्हणाल्या, देवाने मला लाखात एक सून दिली आहे, जी स्वतःच्या मुलीपेक्षा माझ्यावर जास्त प्रेम करते. तरी देखील मी अशा सुनेला त्रास देण्याचा प्रयत्न करत होते. हे पाप मी कुठे फेडणार आहे? सरिताने नंदिनीताईंच्या डोळ्यातील अश्रू पुसले आणि म्हणाली, आई, मोठ्यांचा अधिकार असतो. कधी कधी न कळत अधिकाराचा चुकीचा वापर होतो, म्हणून तुम्ही फार मोठी चूक केली अशातला भाग नाही. आजपासून आपण मागच्या सर्व गोष्टी विसरून आनंदाने जीवन जगण्याचा प्रयत्न करूया. नंदिनीताईंनी हळूच सरिताच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाल्या, हो मुली, तू अगदी बरोबर म्हणत आहेस. त्या दिवसापासून नंदिनीताईंनी आपले वागणे बदलले. ज्या सरिताला सतत ही आपली सून आहे या नजरेतून पाहत होत्या, त्याच नंदिनीताई सरिताला स्वतःची मुलगी समजू लागल्या होत्या. या कथेतून आपल्याला हाच बोध मिळतो की माणसाने दृष्टी बदलली की नाते दृढ व्हायला मदत होते. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सरिताने आपल्या सासूबाईंना माफ करून योग्य केले का? याविषयी आपले काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्हाला ही कथा मनापासून आवडली असेल तर कथेला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. भेटूया अशाच छान छान कथांसह. धन्यवाद.